नका, अमुक करू नका, तमुक करू नका, पण स्वतःचे मंत्री आणि स्वतःचा पक्ष हे पाळणार आहे का? रोड शो बंद होणार आहेत का? जे ताफे मंत्र्यांचे असतात ते कमी होणार आहेत का? आणि प्रामुख्याने हेच मंत्री वरपासून खालपर्यंत परदेशी जाणं असेल किंवा सोनं घेणं असेल हे टाळणार आहेत का? मुख्य गोष्ट हीच आहे की जे काल त्यांनी अपील केलेलं प्रधानमंत्री महोदयांनी की जनतेने असं करावं, जनतेने तसं करावं, जनतेने सर्व काही करावं, पण सरकार काय करणार, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि दुसरं म्हणजे जे त्यांनी सांगितलेलं आहे वर्क फ्रॉम होम करा किंवा सोनं घेऊ नका किंवा अमुक गोष्टी घेऊ नका, ह्याचा आपल्या शेअर बाजारवर असेल, मार्केट्सवर असेल, जॉब्सवर असेल, दुकानांवर असेल, दुकानदारांवर असेल, व्यापाऱ्यांवर असेल, आपल्या देशाच्या आर्थिक घडीवर असेल, काय नक्की परिणाम दुष्परिणाम होणार आहे ह्याच्यावर विचार केला होता का सरकारने? कारण वर्क फ्रॉम होम बोलल्यानंतर कोविडच्या काळात आपल्याला आठवत असेल वर्क फ्रॉम होम हे बाहेर एक कंटेजियस व्हायरस होता म्हणून आपण घरून काम करत होतो. पण आता वर्क फ्रॉम होम केल्यानंतर जे ऑफिसमधले सगळे घरी बसून काम करतील त्याच्यात इलेक्ट्रिसिटीचं कन्झम्पशन असेल किंवा मग इंटरनेटचा वापर असेल, हा जो वाढणार आहे आणि ह्याचा परिणाम, ह्याचा इम्पॅक्ट जो देशाच्या पूर्ण व्यवस्थेवर होणार आहे त्याचा देखील सरकारने विचार केला आहे का? विशेष अधिवेशन बोलवावं राज ठाकरे शरद पवारांचं म्हणणं आहे की आणि त्याच्यात चर्चा व्हावी, विरोधकांना सुद्धा समाविष्ट करू शकतो. नाही, विशेष काय साध्या अधिवेशनात पण चर्चेला हे तयार नसतात भाजपवाले. म्हणून अर्थात मागणी योग्यच आहे, सगळ्यांना वाटते, देशाला वाटते, कारण देशाला काय करावं हे सांगितलं तर नशीब असून ताली बजाव झालं नाहीये. पण आपल्याला आठवत असेल सगळं काही परवा जे सांगितलं, काल जे सांगितलं ते जनतेने काय करावं हे सांगितलेलं आहे. सरकार काय जनतेसाठी करणार आहे हे कुठेच सांगितलं नाही. नीट परीक्षा आज रद्द करण्यात आली, पेपर फुटीचं प्रकरण समोर आलं, 3 मेला ही परीक्षा झाली आणि आता परत 22 लाख विद्यार्थ्यांना देशभरात ही परीक्षा द्यावी. गेल्या पूर्ण दशकामध्ये भाजपचं सरकार आल्यापासून अनेक पेपर प्रत्येक वर्षी फुटतात ना, MPSC असो, नीट असो, कुठची स्पर्धा परीक्षा बघा तुम्ही, पेपर फुटीचं पुढे येतं, कोणतरी एक पकडलं जातं, त्याच्यातून किती त्यांनी कमवले हे दाखवलं जातं, पण जो विद्यार्थ्यांना त्रास होतो तो कुठेही कमी झाले नाही. मुंबईच्या पर्यटनाच्या दृष्टीने एक प्रश्न, मुंबईत राणीच्या बागेत जरी पर्यटक मोठ्या संख्येने येत असले तरी सिंहाची प्रतीक्षा अद्याप आहे. मुख्यमंत्री आणि महापौरांनी गुजरात सरकारला अनेक वेळा पत्र दिले, मात्र कुठलाही रिप्लाय त्यांना अद्याप आलेला नाही. आता गुजरातकडून मुख्यमंत्र्यांना रिप्लाय येत नसेल तर अजून कोणाला येणार? परवानग्या तिथूनच येतात त्यांच्या. पण महत्त्वाची गोष्ट हीच आहे की पर्यटन जर आपण पाहिलं तर माहीमचा किल्ला देखील आम्ही प्रस्ताव मागच्या आठवड्यात देखील जेव्हा म्युन्सिपल कमिशनरना भेटलो तेव्हा महेशजी, आम्ही दोघांनी मागणी केलेली आहे की माहीमचा किल्ला, विशालजी मला वाटतं तुम्ही पण त्यावेळी ती बातमी केली होती, आमच्या काळात तो साफ स्वच्छ चांगला करून घेतला, तिकडे जे रहिवासी होते त्यांना चांगली घरं दिली, पण पुढे अजून काही झालेलं नाही आहे. तसंच पर्यटकांमध्ये आपण पाहिलं असेल पेंग्विन जेवढं मुंबईसाठी कमवतात तसं चित्ते कमवतात का विचारा. एक असं करू, आवाज उठवण्याचा नाही. आपण पाहिलं असेल सत्ताधाऱ्यांमध्ये पण भाजपमध्ये पण काही ठराविक लोकांना जास्ती फंड, काही ठराविक लोकांना कमी फंड, हे त्यांच्यामध्येच भांडण चालू आहेत आणि आम्ही तर आवाज उठवत आहोत. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही जो आवाज उठवत आहोत तो स्वतःसाठी नाही उठवत, तो मुंबईसाठी उठवतो. परवा देखील आपल्याला आठवत असेल सभागृह ठरलं होतं आणि भाजपचा काहीतरी कार्यक्रम म्हणून सभागृह रद्द केलं. असं किती वेळा आपण पाहिलेलं आहे. म्हणजे मुंबईचे विषय नंतर भाजपचे कार्यक्रम पहिले, हे किती योग्य आहे? महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये वर्क फ्रॉम होम लागू करण्यात आलं होतं, मात्र त्यालाच या विरोधकांनी विरोध केला होता आणि आता तेच सरकार वर्क फ्रॉम होमच्या दिशेने जाते, काय सांगते? हो, तेच सरकार बोलेल की तुम्ही कामं घरून करा, पण बाकीचं सगळं स्थळं जी असतात धार्मिक स्थळं वगैरे ही उघडी ठेवा. मुद्दा असा आहे आम्ही जीव वाचवले होते आणि 2 महिने आम्ही सांगतोय की अजूनही जीव आणि आपली आर्थिक घडी जी आहे ती विस्कटाची नसेल तर प्रधानमंत्र्यांनी बोलावं. ते काल परवाकडे बोलले. महामुंबईमध्ये 900 ज्या इमारती आहेत त्या अति धोकादायक आहेत, त्याचबरोबर 13,000हून अधिक इमारती त्या धोकादायक आहेत. फक्त प्रशासन नोटिसा लावत आहे. एकीकडे पावसाळा, एका बाजूला हे धोकादायक जाहीर करण्यासाठी पण मोठा घोटाळा सुरू आहे, हे देखील आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. ज्या सेस आणि नॉन सेस बिल्डिंग आहेत त्याच्यात कुठे ना कुठेतरी सरकारी अधिकारी काहीतरी घोटाळा करून धोकादायक करायचा, लँडलॉर्डची बाजू घ्यायची, म्हणजे ह्या सगळ्या टेनंट्सना घराबाहेर काढायचा, हा एक विषय प्रलंबित आहे. आणि दुसऱ्या बाजूला खरोखर धोकादायक जे आहेत त्यांना दुरुस्ती कुठे होते? बरोबर आहे, गाड्या स्वतःसोबत 25 जात आहेत, पण नालेसफाईमधून जे गाळ निघायला पाहिजे ते किती गाड्या बाहेर निघतात? आणि कॉन्ट्रॅक्टर कोण आहेत? किती लोकांना क्लीन चिटा दिलेल्या आहेत? किती लोकांवर आरोप लावले आहेत? मुद्दा हाच येतो की जेवढं मुंबईवर प्रेम आणि मुंबईची सेवा आम्ही केली
तेवढं भाजप करत नाहीये. भाजप सगळे ऑर्डर दिल्लीकडून घेतं. आदित्य, हिंदी में जानना चाहेंगे, लगातार अब हमारे स्पीचेस में प्रधानमंत्री बोल रहे हैं कि सोना मत खरीदो, इलेक्ट्रिक गाड़ियों का यूज़ करो. अब तो ये देखने मिल रहा है कि बीजेपी लीडर्स इलेक्ट्रिक गाड़ियाँ खरीदने लगे हैं. किस तरह से देखते हैं ये अपील को आप मोदी? अगर आपको याद होगा तो जब महाराष्ट्र में विधानसभा का सत्र चालू था, बजट अधिवेशन चालू था, तभी मैंने कहा था कि प्रधानमंत्री महोदय हमारे देश के आर्थिक स्थिति पे कोई बयान दें. ईरान का युद्ध हो या जो भी जियोपॉलिटिक्स दुनिया भर में चल रहा है, उससे फर्टिलाइजर्स हो, एल्यूमिनियम हो या तेल हो, गैस हो, इस पर क्या असर होने वाला है, ये भी इस पर भी बयान दें. लेकिन चुनाव थे तो भाजपा ने कुछ कहा नहीं, प्रधानमंत्री महोदय ने कुछ कहा नहीं. अब जाकर सारे चुनाव जब एसआर के माध्यम से जीत चुके हैं, तभी जनता से कह रहे हैं कि अभी ये करो, ये मत करो, ऐसे करो, वैसे करो. लेकिन सरकार क्या करने वाली है? सारे अगर टास्क, क्या हम बिग बॉस के घर में है कि हम ही सब टास्क करें, जनता ही सब टास्क करे? सरकार क्या करेगी? सरकार क्या करने वाली है, इस पर अभी तक कुछ बयान नहीं आया है. और जो इन्होंने कहा है कि फॉरेन टूर्स मत करो, काफले कम करो, ये गाड़ी से मत जाओ, घर से काम करो, इसका पूरे हमारे जो व्यापार की दुनिया है हमारे देश में, व्यापारियों पे क्या असर होने वाला है, मार्केट के पे क्या असर होने वाला है, जॉब्स पे क्या असर होने वाला है, ये सोचा है क्या? लेकिन इससे कहीं ना कहीं पैनिक भी आपको लगता है क्रिएट होता है, जिस तरह से लोग अब दिमाग में ये लॉकडाउन तो पैनिक तो है ही, लॉकडाउन की चर्चा तो चल रही है, लेकिन दूसरी बात ये सरासर दिखाता है कि ये सरकार, केंद्र की एनडीए की सरकार फेलियर है. जो हम पहले दिन से कहते आए कि कुछ बयान दीजिए, सबको पता है कि कठिनाई होने वाली है, कुछ ना कुछ जटिल समस्या है, लेकिन इससे बाहर कैसे निकले, इस पे अगर पहले से ही बयान देते तो आज ये स्थिति नहीं आती. परीक्षाएं रद्द हो रही है, नीट की परीक्षा जो है रद्द हो गई, सीबीआई इंक्वायरी. क्योंकि ये सरकार और सरकार के सारे मंत्री, केंद्र सरकार हो या राज्य सरकार हो, सिर्फ चुनाव में इंटरेस्ट रखते हैं, बाकी कुछ नहीं. 69 लाख लाड़की बहनों के नाम निकाले गए हैं महाराष्ट्र सरकार ने. क्या आगे और निकाले जाएंगे. ये लाड़की बहन योजना सिर्फ चुनाव जीतने के लिए इन्होंने लाई थी. कहा था हम इसका जो इसकी अमाउंट है वो भी ज़्यादा कर दिखाएंगे. अभी तक वैसे हुआ नहीं है, बल्कि जनता में आप देख रहे हो रोष है, क्योंकि बहनें कम होती जा रही है. अगले साल कम राखी बांधेंगे ये लोग. राज ठाकरे यांनी एक पोस्ट केलेली आहे. त्या पोस्टमध्ये त्यांनी असं म्हटलं की आता मन की बात बस झाली, अर्थतज्ज्ञांची बात ऐका आणि ज्या फुकट योजना दिल्या जातात त्या बाबतीत सुरुवातीला तुम्ही विरोध करत बघा, आम्ही पहिल्या दिवसापासून सांगत आहोत की 2 महिने बोलत आहोत की जे युद्ध चालू आहे इराण आणि युएसएचं आणि बाकीची जी जागतिक परिस्थिती आहे त्याच्यावर प्रधानमंत्री महोदय असतील आणि राज्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बोलावं. एक शब्द कुठेही कोणी बोललं नव्हतं, कारण निवडणुका होत्या. आता पुढची जी परिस्थिती असेल ती भयंकर होणार आहे आणि हे सगळं जे काही आहे पूर्णपणे फेलियर आहे केंद्र सरकारचं. लाडकी बहीण मराठी